जय श्रीराम भावांनो. तर मी आत्ता आहे नागपूरमध्ये. आता आपण आता नागपूरला भरून आणतो आपलं कोपरगाववरून. तर आपली आता गाडी भरली आहे तारबंडल नगरसाठी. रात्री अर्धी भरली होती, एवढी इकडली अर्धी रात्री भरली आणि आत्ता जे आहे का ते मागचा माल टाकला आहे. तर बघू किती टाईम लागतो आपल्याला. अजून किती बंडल टाकायचे माहिती का, 3 बंडल टाकायचे मागं. मग आपल्याला नाही का गाडी बांधून घ्यायची. मग गाडी बांधून वगैरे घेऊ, मग भेटतो तुम्हाला नाही का. घेतली मग कागद टाकून एक टाकला आहे. तर जो समोरचा निळा आहे तो एक टाकायचा आणि व्हाईट एक टाकायचा. कशी होतं शांभू, बरं वाटतं का? चला मग घेऊ बांधून. भावांनो आमची गाडी बांधून झालेली एकदम रेडीमध्ये. तर अशी जाळी मारेली. भाऊचा पाहिला कसा घाम निघलाय. पैसा कामाचा म्हणलो घाम तर निघलाच पाहिजे. एकदम टाईट फिट. तर इथं नॉर्मलचं थोडंसं हे, बाकी सगळे एकदम ओके मध्ये. आता रात्री झाले पाऊस वगैरे झालेला आहे, त्याच्यामुळे गाडी आम्ही रात्री आतमध्येच लावली होती. तर बघू शकता एकदम ओके झालेलं आहे आता आमचं काम. तर आता दुपारचे वाजलेले 11. तर चला मग हातपाय धुवून घेऊ. का तर सगळं घामाने झालं आहे, अंगाचा वास यायला लागला आहे. आता पहिलं हातपाय वगैरे धुवू, मग जाऊन बिल्टी घेऊन येऊ. मग काटा बिटा करा, मग जावं लागेल. तर भावना आता आम्ही चाललो एक काटा करायला. घामा भावना आता गाडी पुसून काढली. तर आम्ही जातो काटा करून येतो, मग बिल्टी भेटन आपल्याला. ते म्हणजे काटा करून या पहिलं. तर गाडी बिडी केली चालू. आपलं फक्त हवा भरायचं मग जायचं. तर हे बघा आपल्यासाठी गेट उघडण्यात गेलंय. आता मस्त गेट बीट उघडलंय. चला बाहेर घेऊ गाडी. मी आलोय काट्यावर. आता यो काटा लावली आम्ही गाडीला. आता चला घेतली गाडी काट्यावर. मग काय तर भावांनो बिल भेटलंय. आलो गाडी पशी. तर आता निघायचं इथून. पप्पाची परी गाडी शिकू राहिली काय नो. हे आपली गाडी आणि हे बिल. आणि लावा आता दांडा इथून लवकर गायब व्हायचं. चला मग निघूया इथून. करा चालू हत्यार. चालू हो गए, चलो लगाओ अभी गियर, नो टेंशन. फुल धिंगाण्यामध्ये आता आपण आलेलो आहे पुढं 5-6 किलोमीटर. आता आवरेज काढायचं आहे. आता मस्त किती आहे 5.5 आहे ना. आता थोडं जादा काढायचं. रस्त्यातच गाड्या उभा करायच्या भाऊ. गाड्यावाले सुद्धा जिथं जागा नाही का तिथं बळच गाड्या उभा करणार. तर आता पुढं जाऊन नाही का डिझेल वगैरे टाकायचं. डिझेल आणि जेवण केलं तर करू, मग नाही तर मग पुढं करू जेवण नाही का कारंजाच्या आसपास. चला तर मग घेऊ डिझेल टाकून. तर मग काय जवळजवळ आलो आहे चौकामध्ये 5 नंबर नाक्यावर. इथं लागलं जाम. चालले दमादमाने लाईनीमध्ये. तर मस्त इथं थांबतो, डिझेल टाकून घेतो नाही का. डिझेल थोडं राहिलंय. हे ब्रेकरमुळे नाही का चांगला जाम होतं इथं. तर इथं आता चला जाऊ पंपावर जाऊन भेटतो तुम्हाला. बिल हो ना. हां देऊ ना बिल, देऊ ना. हां नंबर पण डालो असे देऊ ना. 66 आहे का? हां आणि हे बाकीचं आहे 9,000 आहे पुरा नाही का. हो याच्याकडं काय सामान आहे का नवीन मध्ये. हां हो ना.
भावांना आम्ही तिथं आता मागलं टापरावर घेऊन निघलोय, कट वगैरे केलंय, त्याच्या नादामध्ये इथं बोटाला पण लागलाय नाही का. मग आता पुढं थांबलो, पुढं मग बसू आपण. ते त्याच्यात ट्रॉफिक तर साऱ्या रोडनं ट्रॉफिक आहे. आता एकदा समोर देईल चढलं म्हणजे टेन्शन नको. चला मग जाऊ दमादमाने. तर फायनली भावांनो आपण आलोय नागपूरच्या बायपासला आहे आता. तर रस्ता इतका खराब झालेला आहे ना, मोकार काय आता. आणि त्याच्यात ऊन इतकं पडलंय, त्यामुळं 55-60 चालू आहे. ज्यादा काय दाम वाटते आहे ना, त्याच्यामुळं चाललोय सावकाश 55-60. गमारावडे ते एकदम निवांत माणूस आहे, टेन्शन नाही, काही नाही, एकदम भारी. चला मग चलत राहू. तर आलोय आम्ही आता बायपासच्या टोलच्या जवळ. आता ह्यो हुकेल कंटेनरवाला आहे पाहिलं का, तिकडून घालायची सोडून डायरेक्ट रॉंग पट्ट्या, त्याच्यामुळे आम्हाला रॉंग पट्ट्यात घालावं लागले. हॅलो, फर्स्ट सर्व्हिस टोल प्लाझा बायपासचा. तर चला आलो आता जवळ समृद्धीच्या मागं आहे. तर आता आम्ही आहे नाही का समृद्धीच्या जवळ आहे. लेफ्ट मारून खाली गेलं नागपूर सिटीत जातो रोड, आणि इकडून वरती चढायसाठी जागा आहे नाही का, रिंग रोड. तर आपण जाताना नाही का समोरून तिकडं लेफ्ट मारितो आणि या रोडला जातो नाही का आतमध्ये, आणि इकडं सरळ गेलं तर डायरेक्ट समृद्धी. आपण जवळ आलोय समृद्धीच्या. आता इथं नाही का स्टिंग वगैरे पिऊ, मग वर चढू. फायनली भावांनो आम्ही चढलेलो आहे समृद्धी एक्सप्रेसला. तर आपल्याला आता नॉनस्टॉप 400 किलोमीटर जायचं, जालन्याला खाली उतरायचं आहे. जालन्याच्या नंतर मग आपलं संभाजीनगर, नेवासा, अहमदनगर हाच आपला रूट आहे जाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता काय ऊन पडलेलं एकदम डेंजर, आणि लुकसुद्धा एकदम भारी येतो नाही का दिवसात. आणि जे व्हिडिओ काढायचे म्हणलं तर दिवसा रात्री नाही, दिवसा भारी येते. वातावरण कसं झालेलं एकदम भारी. चलत राहू आपण आता नाही का दमादमानी काय ना. भावांना इथं पाऊस येऊन गेलेला आहे, पण ऊन किती डेंजर पडलेलं आहे ना, मकार गरम मोफा मारू राहिलं. पण पाऊस झालेला असल्यामुळे जरा गार वाटतंय. ते डोंगर सुद्धा पाहू शकता अख्खे वल्ले. इथं सगळं वल्ल्याचं प्रमाण जास्त आहे, मोकार. आणि टायर आवाज मारिते नाही का, तुम्ही चेक करू शकता. तर परत एकदा मोबाईलचा बाहेर भावांनो आपण आलोय आता नेर चौकाच्या पाठीमागं आहे. गामारावडे झोपले आता. इथं पाऊस येऊन गेलाय, म्हणजे साधारण 1-1.5 तासापूर्वी पाऊस झाला आहे. आजोबा वल्ला आहे नाही का, त्याच्यात आता हवा एकदम भारी गार वातावरण आहे. तर आपण थांबूया कारंजाच्या अलीकडल्या पंपावर, तिथं नाही का चहा किंवा थंड घेऊ काहीतरी. झाली व पावसाची सुरुवात सुद्धा. काय मोकार पाऊस इकडं नागपूरला. टिपके पण किती भारी पडायच्या नाही का, एकदम भारी. एकदम नाद दिसतं नाही का, नाद. भावांना आपण थांबला कारंजा पास करून. तर इथं चांगला पाऊस झालाय नाही का, किती खोले व्हायला किती समृद्धी खाली. एकदम भारी वातावरण आहे, नाद नाही करायचा.
कोणाला पेन्सिल लागती घेऊन जायचं मी त्याला काही नाही. तर भावांनो आता गंभाऊ बसला गाडी चालायला, मी बसलोय साईडला नाही का, आराम करतो आता. परत खाली गेले आपल्याला चालवायची आहे. आणि हा मी आता याच्यात शेलो बाजार पोहू शकता नाही मी आता इथे शेलो बाजारचा गेट 15 किलोमीटरवर फक्त 15 म्हणजे 15 नाही 5 ते 10 किलोमीटर आहे. तर गाव आतमध्ये राहतं ना, पावसाचं चालू आहे, वातावरण खराब, सगळंच खराब. असं आहे 2 तिरंगा झेंडा. वातावरण कसं. तर फायनली मी आलोय जालना एक्झॅक्टला आले. उठलोय मी फार नाही का, झोपलो होतो. तर भावना दामटवली नसती फुल दाबीत आणते. तो आता खाली उतरून मस्त ड्रायव्हर धाब्यात जेवण करायचं, मग तिथून पुढे आपण बसू. चला जाऊ ड्रायव्हर धाब्यावर, भेटतो तुम्हाला ड्रायव्हर धाब्यावर. तर भावांनो आम्ही आता जेवण करून निघलोय. नेमकं पाऊस चालू होता त्याच्यामुळे काही तिथं जादा वेळ थांबता नाही आलं. जेवण केलं आणि लगेच निघून आलो. तर पाऊस बघू शकता, मागा धरून पाऊस चालू आहे. पाऊस चालू असला का मग लई खड्डे बघत चालू लागत, का तर वाढल्यात खड्डे दिसत पण नाही. हो आता ना संभाजीनगरमध्ये नो एंट्री असन, जादा काही टाईम झालेला नाही ना, त्याच्यामुळे मग बायपासला गाडी टाकावं लागेल आपलं सोलापूर रोडला. चला तर मग भेटूया पुढं. तर फायनली भावांनो आपण आता आलोय प्रवारा संगम नेवाशाच्या मागं आहे. तर पाऊस अजून सुद्धा चालू आहे नाही का, आणि त्याच्यात संभाजीनगरवरून नगरकड रोड जाणार आहे तो इतका खराब झालेला आहे, त्याच्यामुळं मग लई खड्डे पाच चाललं लागू राहिलं. काय बोला नेमकं असं झालंय. रस्ता बघू शकता तुम्ही इतका खराब आहे, त्याच्यामुळं मी काही जादा शूट काढी नाही. तसं जवळ चाललो आहे तसं काढू नाही का, त्याच्यामुळं जरा तर फायनली भावांनो आम्ही आलो आता सध्या पांढरीच्या पुलाच्या घाटात. तर ते बघू शकता का इथं खड्डेसुद्धा लय पडलेले आहे आणि त्याच्यात पाऊससुद्धा चालू आहे. पाऊस चालू असल्यामुळे मध्ये खड्डेसुद्धा दिसत नाही जादा. गाडीचा स्पीड पाहिला किती, एकदम सिम्पल स्पीडमध्ये गाडी चढून राहिली घाटामध्ये. वजन कमी तरी, आणि त्याच्यात असा विषय का खड्डे असल्यामुळं मग दमानेच चढलेलं बरं. बघू शकता नाही का. तर फायनली भावना आपण पोचलोय नगरमध्ये. तर आम्ही आलोय कंपनीच्या जवळ. पाऊस अजून सुद्धा चालू आहे नाही का, चांगलाच पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं आता नाही का गाडी आपली होणार सकाळी खाली. आता आपण मस्त झोपूया. चला तर मग झोपतो आता, भेटू तुम्हाला सकाळी. गुड मॉर्निंग. तर आम्ही आलो चहा नाश्ता करायला या रोडला, त्या मडीशीत गाडी लावली कंपनीच्या बाहेर. कंपनी काय अजून उघडली नाही, ते एकदम सुनसान एरिया आहे या मडीशीत. त्या निळ्या पत्राच्या पलीकडे आपला बायपास, बाकी सगळे इकडे या मडीशीतच. चला मग येऊ नाश्ता करून. गंभाऊ पण आहे आपल्या संग. आपली गाडीमध्ये घालायची म्हणून या गाड्यामध्ये लावेल होते नाही का. आता या गाड्या काढू राहिलो. हिचा ड्रायव्हर काय अजून आलेला नाही आहे, तिचा समोरच्याचा पण ड्रायव्हर नाही आहे, त्याच्या मागं एक गाडी तिचा पण ड्रायव्हर नाही. आता गाड्या आपल्याला मागं पुढं करता यायची नाही का. तिला मागं लावतो, मग ती पुढली काढायची, त्याच्यानंतर ती काढायची, मग आपली रिवर्स घालायची आतमध्ये. जागा एकदम फेसोपेशी. गाडीत पाहिलं काय घेऊन बसलाय माणूस, कागद बिगद सगळं कॅबिनमध्ये. आम्ही ती गाडी लावून आलोय घामा रायडर. आता आयुष्यामध्ये बसले नाही का, गेअर जाते का. ओके चालली सना नाना. हँग करत चाललाय तो आता मस्त. हिच्या मागं लाव. ही आपला हत्यार इकडं खरंच तिरकी घालती तिरकी. तिचे टायर बियर पाहिजे ना तर कड बसायचा. काय तर भाऊ ना गाडी भरायची खाली.
आणि आता आपल्याला जायचं आहे जरा एम काम आहे थोडं, ते काम करून येऊ. ह्या ब्लॉकला इथं एंड करून टाकू नाही का. आणि पुढला आपला कोणता ब्लॉक आहे काय तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये सांगा मी सगळं काय.